हाय गाइस, वेलकम बॅक टू द ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात होती एकदम दुपार. आता चाललंय 2च्या लेक्चरला. लेक्चर तर काय नाही, पण आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला एक एक प्रोडक्ट्स किंवा एक एक लॅबमध्ये इक्विपमेंट दिलेत, जे की नेक्स्टच्या आपल्या ॲक्रेडिशन होणार आहे कॉलेजचं, VP स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीचं. त्याच्यामध्ये प्रत्येकाला इन्स्ट्रुमेंट किंवा एक फूड प्रोडक्ट फूड टेक डिपार्टमेंट तर्फे दिलेलं आहे. त्याचा काय विषय तर प्रत्येकाला एक्सप्लेन करायचं आणि विषय करायचे आपल्याला काय प्रेझेंट करायचे त्यासाठी चालले. अरे मला लागले खोल कुठं लागलं बघू. कुठं लागलंय? अरे बोटा काय लागले? काय लागलंय माहित नाही, म्हणून लागलं नकोच काप. लय जोरात लागले, आतमध्ये शिरले. रस्त्यात कुठे गेला? नगडीतले पण बरोबर घेतलं तर ठेवलं मी. नगडीतलं पण बरोबर नाही घेतलं तर लय खुश होत असते एकदम. मला पण काय करतो पुढे सरले अजून वाटलं वाचलंय ना? तेच आपलं प्रेझेंट वगैरे करायचं चाललंय. आयुष्य वाचलंय चालतंय. बॉय डायरेक्ट कॉलेजमध्ये गेलं वाचवायला. गाईज आता चाललोय दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये. जरा वाटत नव्हतं बरं, मी तुम्हाला नाही का त्या दिवशी म्हटलं की माझं कसं वगैरे दुखत होता, दुखत नाही हे होता, आणि जरा कणकणी पण वाटते. त्यामुळे जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन यावं, काही विषय नाही. कधी पण हॉस्पिटलला गेलेलं बरंच असतं अंगाव काढण्यापेक्षा. म्हणलं हॉस्पिटलला जातो आणि तुम्हाला सांगतो चाललोय म्हणून दाखवतो, कुठल्या डॉक्टरकडे चाललोय काय विषय. खरं सांगायचं तर झालं काय माहिती का, आम्ही इतक्या दिवस झालं बारामतीत आहे. आम्ही सगळं फिरलो, सगळं बघितलं, हे केलं ती केलं. 17 ठिकाणी जे खाल्लं जेवलो, सगळी हॉटेल पालती घातली, सगळीकडं फिरलो. आता मोरगाव असू द्या, जेजुरी असू द्या, काही कुठलं बी असू द्या, काही बी असू द्या, सगळीकडं फिरलो, सगळीकडं खाल्लं, हे सगळं एक्सप्लोअर केलं. पण डॉक्टरच एक्सप्लोअर कधी केलं नाही, डॉक्टरकडेच गेलो नाही कधी. तरी डॉक्टर शोधायची वेळच आली नाही. त्याच्यामुळं आता ज्याच्याकडे आम्ही जायचो ते डॉक्टरचं आहे आता सध्या बंद हॉस्पिटल. आता दुसरा डॉक्टर आहे एक मित्राच्या ओळखीचं, तिकडे चाललो आहे. तुम्हाला दाखवतो कसं काय नियोजन, काय विषय. जास्ती काय नाही, फक्त कणकणी वगैरे आली म्हणून चाललो आहे. ओमकारात दोघं आहे, चालते जातो हॉस्पिटलला. इकडं पुढे गेलो तो हॉस्पिटलला, श्रीराम चौकात नायगावकर. तिकडं तर काय बंदच होतं, 5:30 वाजता येतात काहीतरी डॉक्टर म्हणून बंदच होतं. मग इकडं माघारी परत आलो, माघारी इकडे सूर्यनगरीत सुखायू कुठलं डॉक्टर मेथा ना, मेथा नाही, संदीप शाह डॉक्टर संदीप शाह, त्यांच्या सुखायूला गेलो. सुखायू क्लिनिक सूर्यनगरी बारामती, तिथे गेलो आणि त्यांनी दिलं नाही इंजेक्शन. त्यांनी इंजेक्शन तर असं दिलं, कळलंच नाही दिले का नाही, नुसतं कापूस तोडलं माघारी घेतलं. आता बोललं लागलं थोडं, लगेच माघारी घेतलं. म्हटलं दिलं आहे का नाही दिलं काय कळलं नाही, बघूच तर झालं इंजेक्शन. जाऊ द्या, दिलाच नाही. डॉक्टरांना माझा विश्वास आहे, काय विषय. पण डॉक्टरांचं माझ्या आहे का नाही काय माहीत नाही. डॉक्टर नाही फसवणार. डॉक्टरने जर फसवलं तर मग आपण फसलोच की, काय विषय नाही. डॉक्टर फसवणार नाहीत, ह्याच्या माझा विश्वास. आलोय जाऊन आता काय, आता जरा रेस्ट करतो थोडा वेळ. तुम्हाला भेटतो मला रेस्ट झाल्यावर. रेस्ट झाल्यावर टेस्ट घेतो, चालतंय. बाय, आता झोपतो मी. आणि गेला पळून कुठे आणि काय रोज टाकते. गाईज आलोय मी इकडे इथून माघारी. दुपारी गेलो हॉस्पिटलमध्ये, वाटतंय मला बरं. आता मी ओरडलो एवढ्या मोठ्या, त्याच्यानंतर तुम्हाला कळलं असेल मला किती बरं वाटतंय. असं
व्लॉगमध्ये म्हणतो, कारण की आमच्या घरचे व्लॉग बघतात, त्यांना वाटलं पाहिजे बरं झालं दवाखान्यात गेल्यावर, त्यांना मी सांगितलं बरं झालं, काही विषय नाही. आणि तुम्हाला जरी माझ्या तब्येतीची काळजी वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा किती काळजी वाटते. गेट वेल सोडल्या, काही विषय नाही. आलो मग तिथून माघारी होता रूमवरती. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं 5 जानेवारीला आपला कार्यक्रम आहे, मॅगडीचं ओपनिंग आहे, ग्रँड ओपनिंग. तर ग्रँड ओपनिंग 5 तारखेला आहे. आणि तुम्हाला असं पण सांगितलं होतं तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे त्या दिवशी. सरप्राईज असं आहे, रिव्हील करू का जाऊ दे, माझ्या पोटात राही नाही. आपल्या गाईसाठी काय उद्या तर दाखवायचं आहे, आज तर रिव्हील करायचं आहे. ग्रँड ओपनिंगला येणार ग्रँड गेस्ट म्हणजे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, डेप्युटी CM महाराष्ट्राचे अजितदादा पवार येणार आहेत आपल्या ओपनिंगसाठी. आपल्या ओपनिंगला येणार आहेत मॅगडीच्या. तेव्हा मला 1 मिनिट शूज काढू द्या, मग बोलतो. ग्रुपला येईल व्हॉट्सअपला, काही विषय नाही. मॅगडीच्या ग्रँड ओपनिंगला तर येणार आहेत अजितदादा पवार. हां, ठीक होतं तुम्हाला सरप्राईज. आपण मध्ये डायरेक्ट भेटू त्यांना, तुम्हाला सगळं दाखवतो कसं काय नियोजन आहे. उद्या कार्यक्रम सुरू होणार आहे 3 वाजता, 3 ते 5 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. पण दादा काय टायमिंगला येणार नाहीत, कारण उद्या 12 वाजता त्यांना लय उद्घाटन हे ते कार्यक्रम आहेत. शेवटचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत, काही विषय नाही. तुम्हाला त्यांची डायरेक्ट दाखवतो आल्यानंतर ना, कसं काय नियोजन आहे हे सांगायचं तुम्हाला. आणि बाकी मी आलो आहे आता. आणि दादा येणार आहेत उद्या. आणि स्मिती झाटियार मॅगडीच्या महाराष्ट्रातले हे आहेत, काय महाराष्ट्राचे CEO थोडक्यात म्हणू शकतो महाराष्ट्राचे, ते पण येणार आहेत. मॅडम आहेत त्याच्यामुळं इतकी जी क्लिनिंग एवढं सुद्धा डाग ठेवला नाही. आणि नाही का, धुळीचा कंचसुद्धा ठेवला नाही. प्रत्येक गोष्ट ब्रशनी स्क्रबने घासली. प्रत्येक स्टेनलेस स्टीलचा पार्ट, प्रत्येक फरशीचा कोपरा काहीच ठेवलं नाही. स्लॅबसुद्धा पुसून काढला. स्लॅब एवढा कष्ट घेतलं आहे त्यांनी. आणि मॅनेजरपासून सगळे काम करत होते, सगळे शॉर्ट्स घालून आले. म्हणजे असं कोण नाहीच की काम करायचं राहिले, सगळ्यांनीच काम केलं. आज इतकं काम केलं की आता महिनाभर जर नाही क्लीन केलं तरी चालेल. पण शेवटी काय पण कंपनीच्या पॉलिसी असतात की आज क्लीन केलं म्हणून उद्या क्लीन करायचं नाही, असं नसतं. रोजच्या डेली बेसिसवर क्लीन शेव आणि क्लिनिंग कुठली स्टोअरची करावीच लागते, अशी कंपनीची पॉलिसी. त्याच्यामुळं तो एवढा मोठा ब्रँड झाला आहे. आपल्याला पण ब्रँड व्हायचं असेल तर कन्सिस्टन्सी महत्त्वाची, म्हणूनच मी रोजच्या रोज कन्सिस्टंटली व्लॉग टाकत असतो. असा आहे विषय. त्यामुळं तुम्ही पण कन्सिस्टंटली माझं व्लॉग बघत जावा, त्यामुळे तुमची पण त्यात प्रगती होईल. कारण मी रोज तुम्हाला काही ना काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. असं नाही की सांगतच असतो, पण प्रयत्न तरी करतच असतो. माझ्या प्रयत्नाला कितपत यश येतं ते तुमच्या ह्याच्यावर आहे. जाऊ द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका तुमच्या भावाच्या चॅनलला. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं. नाही सांगितलं तरी काय अडचण नाही, पण कमेंट करत जावा. गुड मॉर्निंग गुड नाईट तरी करत जावा, मला भारी वाटेल गुड मॉर्निंग गुड नाईट तुमचं ऐकून बघून. अजून काय सांगायचं होतं, सांगायचं काहीच नव्हतं, पण आपलं म्हणायचं तसं. चालतंय, बाय. आपण भेटूया डायरेक्ट उद्याच्या व्लॉगमध्ये. आज काय जास्त व्लॉग केला नाही, दवाखान्यात इथे गेलो. आज जरा रेस्टमध्ये दिवस गेला, कारण जरा बरं वाटत नव्हतं. डोकं शांत झालं का नाही मग काय पण करू शकतो माणूस. पण जर डोकं दुखत असेल किंवा जर आजारीच असेल माणसाला तर काय करता येत नाही. त्यामुळं पहिल्यांदा तब्येतीकडे लक्ष द्यायचं, मग बाकी काय करायचं ते करायचं. आजचा हे सुविचार झाला, हेल्थ इज वेल्थ. मी फक्त माझ्या भाषेत सांगितलं, असंच मी करणार आहे. इंग्लिशमधलं तुम्हाला माझ्या भाषेत सांगणार, म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे मी लय हुशार आहे. चालते, बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नक्कीच करा. आणि मला फॉलो पण करा बरं का इंस्टावर. तुम्ही सर्च करत असा श्रीराम पाटील ब्लॉग इंस्टावर. माझं इंस्टावरती वेगळी ID मी लिंक टाकतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरती डायरेक्ट फॉलो करायचं, म्हणजे थांबायचं नाही. डिस्क्रिप्शनच्या लिंकला डायरेक्ट फॉलो करायचं. आणि तुमच्यासाठी मी एक खास इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे कसला इन्फॉर्मेटिव्ह, फूड टेक
मॅगडीच्याबद्दल इन्फॉर्मेशन, मॅगडीच्याबद्दल इन्फॉर्मेशन की भाई मी फुडटेकच का चूज केलं, फुडटेकलाच का आलं बाबा, मी मॅगडीतच का गेलो, मॅगडीत का गेलं पाहिजे, किंवा मॅगडी कशी चांगली किंवा कशी वाईट आहे, सगळं सांगणार तुम्हाला, काही विषय नाही. अजून बरेचशा गोष्ट लई इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडं, तुम्ही कटाळाचा ऐकून पण मीच कटाळायचं नाही सांगून. चालते बाय. बोलत राहील तर असंच बोलत राहील मी, सकाळ झालेली कळायची नाही, त्यामुळे आपलं आत्ताच बंद करतो, कारण तुम्हाला उद्याचं पण दाखवायचं आहे. उद्या सेपरेट होईल, उद्या दाखवायचं म्हणजे ह्याच व्लॉगमध्ये येणारच नाही, आपलं होईल 3-4 तासाचा व्लॉग. 2 दिवस जर एखादा केलं तर माझ्या फोनमध्ये असतो लय मोठा व्लॉग, पण ते कसं आहे मी छोटं छोटं कट करून टाकत असतो. घेतो झोपून आता, सकाळ पण जायचे, लवकर बोलावलं उद्या सकाळ संडे म्हणजे आता आजच संडे सुरू झाला आहे, कारण आपण 12 नंतर इकडे आलो आहे क्लिनिंग करून. 12 नंतर म्हणजे तसे 2 वाजले रूमवर यायला. चेहरा पण कसं तरीच झाला आहे, करतो फ्रेश, क्लीन होतं मस्त क्लीन शो करायचं. जर दाढी पण आली चांगलीच, क्लीन शो करून उद्या डायरेक्ट तुम्हाला चिकनामध्ये बघायला भेटाल मी एकदम चिकना. चलते बाय गाईज, बाय, सी यू टुमारो इन माय नेक्स्ट ब्लॉग. तब तक के लिए अलविदा, बाय.